एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकीय। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2। एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकीय। ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओवी प्रत्येक मनुष्य यशासाठी झगडत असतो आणि मानवी जीवनातील सर्वात मोठं यश जर काय असेल तर ते आहे मृत्यूवर विजय मिळवणं। मानवी जीवनातील सर्वात मोठं यश जर काय असेल तर ते आहे मृत्यूवर विजय मिळवणं। तुम्ही आजपर्यंत तुमच्या जीवनात नाना प्रकारच्या कुस्त्या जिंकल्या, परंतु तुम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकता आली पाहिजे। यमासोबतची कुस्ती, अशा छोट्या मोठ्या झुटूर मुटूर कुस्त्या तुम्ही फार जिंकल्या, तुम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकता यावी, तुम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकता यावी। आणि ही यमासोबतची कुस्ती आहे मृत्यूवर विजय मिळवणं। जी कुस्ती दानवाराने जिंकली, जी कुस्ती तुकोबाराने जिंकली, तुकोबारा बोलले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय। एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा, याला म्हणतात यमासोबतची कुस्ती जिंकणे। आवाज चिरका झाला पहिल्यासारखा कर ओरिजिनल। एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा, याला म्हणतात यमासोबतची कुस्ती जिंकणे। ही तुम्हा सगळ्यांना जिंकायची आहे। या साध्या कुस्त्या कोणी जिंकतंय आखाड्यातल्या? यमासोबतची कुस्ती जिंकायची आहे। आणि जो यमासोबतची कुस्ती जिंकतो त्याचं जीवन धन्य असतं। जो काळाला खातो तो संत असतो आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो। आजपर्यंत तुमची आमची अनंत अपार जन्मे झाली आहेत, पुढे होतील। प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, पुढेही बनू। असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं। हा देह एक ना एक दिवस पडणार, हा देह मरणार, परंतु हा देह पडल्यानंतर मी कुठं असेल याची जो निरंतर काळजी वाहतो तो शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो। देह पडणार, परंतु देह पडल्यानंतर मी कुठं असेल याची जो निरंतर काळजी वाहतो तो शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो। हा देह पडल्यावर मी कुत्रा मांजर होईल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, मुक्त होईल का संत होईल, मी कुठं असेल? हा देह पडल्यावर मी कुठं असेल याचा जो निरंतर विचार करतो तो शहाणा असतो। आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी। देह पडणार, पण देह पडल्यानंतर मी कुठं असेल? देह पडणे म्हणजे देह मरणे। हा देह मरेल, हा पडेल, हा देह पडेल, हा देह पडल्यावर मी कुठं असेल याचा विचार कधी डोक्यात येतो का? ज्याच्या डोक्यात सारखा विचार घोळतो की कधी ना कधी माझा देह पडणार आहे, हा देह पडल्यावर मी कुठं असेल? मी कुत्रा मांजर होईल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, मुक्त होईल का संत होईल, मी कुठं असेल याची जो निरंतर काळजी वाहतो तो शहाणा असतो, तो परमार्थिक असतो। आणि हा देह पडल्यानंतर मी कुठं असेल याची जो काळजी करत नाही
आणि छंदानं संसारात रममान होतो. ज्ञानोबा त्याच्याकडे बोट करतात, म्हणतात एदी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. आपल्या मृत्यूला विसरतात आणि छंदानं संसारात रममान होतात, भोगात रममान होतात. तो मनुष्य अविवेकी असतो, मूर्ख असतो. एदी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. जो तमाशाला जातो तो मूर्ख असतो, किंवा जो मूर्ख असतो तोच तमाशाला जातो. वाक्य एकच आहे, अर्थ कसा आहे घ्या. जो तमाशाला जातो तो मूर्ख असतो, किंवा जो मूर्ख असतो तोच तमाशाला जातो. तसं जो छंदानं संसारात रममान होतो तो मूर्ख असतो, किंवा मूर्ख असतो तोच छंदानं संसारात रममान होतो. देवाकडे पाठ फिरवतो, देवाच्या नावाकडे पाठ फिरवतो आणि छंदानं संसारात रममान होतो. त्याला ज्ञानोबा मूर्ख म्हणतात, अविवेकी म्हणतात. एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. निरंतर रमती अविवेकी आहे. अविवेकी म्हणजे मूर्ख. तो मूर्ख आहे, तो अविवेकी आहे. कोण? जो छंदानं संसारात रममान होतो, जो देवाकडे पाठ फिरवतो, देवाच्या नावाकडे पाठ फिरवतो आणि छंदानं संसारात रममान होतो, तो अविवेकी आहे, तो मूर्ख आहे. एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. छंदानं संसारात रममान होतात ते मूर्ख असतात. संसारात टाका असं संत सांगत नाही. असोनी संसारी, संसारात राहा पण जिभेला वेग दे हरिनाम घ्यायला. असोनी संसारी जिभे वेग करू तो शहाणा आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम तो शहाणा आहे. पण देवाच्या नावाकडे पाठ फिरवतो, देवाला बिनमुख होतो आणि छंदानं संसारात रममान होतो, तो मूर्ख आहे, तो अविवेकी म्हटले, तो गाढव आहे. एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकी. मूर्ख आहे तो संसारात रममान होतो, देवाकडे पाठ फिरून देवाला साक्षी ठेवून संसार करा, तो शहाणा असतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात आम्हाला मुसाफिर म्हटलंय. माऊली लिहिते, आणि प्रजा जे झाली ते वस्ती की राली का गुरु वे बैसली रुखातळी. ज्ञानोबा लिहित आहे, आणि प्रजा जे झाली ते वस्ती की राली का गुरु वे बैसली रुखातळी. ज्ञानोबांनी आम जनतेकडे बोट केलंय आणि माऊली म्हणतात, हे माणसा तू या संसारात मुसाफिर आहेस. मुसाफिर जर एखाद्या गावात गेला तर त्या गावात किती दिवस राहतो? आपल्या गावात शिकलकरी आले, तांबटकरी आले, आता बंद झाले ते, पण लहानपणी आपल्या शिकलकरी तांबटकरी यायचे. किती दिवस राहायचे गावात आपल्या? 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस. 8 दिवसाने गाव सोडायचे. शिकलकरी तांबटकरी मुसाफिर आहेत. मुसाफिरानं 8 दिवसात गाव सोडावं आणि मुसाफिर जर कायमचा त्या गावात रमला तो तो मूर्ख आहे, तो मुसाफिर नाही, तो वतनदार आहे. मुसाफिरानं 8 दिवसात गाव सोडावं तर तो मुसाफिर, तर तो शहाणा. ज्ञानोबा म्हणतात, माणसा तू मुसाफिर आहे. मुसाफिर 8 दिवसात गाव सोडतो. माणसा तू मुसाफिर आहेस, तू का रमतो? तू का रमतो? मुसाफिर रमत नाही. तुमच्या गावात जर आला तांबटकरी शिकलकरी, तो रमत नाही, 8 दिवसात गाव सोडतो. मुसाफिर रमत नाही. रमला तर तो मूर्ख आहे, तो मुसाफिर नाहीये. मुसाफिर रमत नाहीये, 8 दिवसात गाव सोडतो. मुसाफिर रमत नाही. माणसा तू का रमतो? तू का रमतो? तूही मुसाफिर आहेस. माणसा तूही मुसाफिर आहे, तू का रमतो? अरे रमलास तर मूर्ख आहेस. एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकी. रमलास तर मूर्ख आहेस, रमू नको. जे माणसं छंदाने संसारात रममान होतात देवाकडे पाठ फिरून, ते मूर्ख आहेत, ते अविवेकी आहेत, ते गाढव आहेत. ज्ञानोबा बोलतात, रमू नका. एक साधू एका राजाकडे गेला आणि राजाला म्हटला, राजा या जगातील सगळी माणसं मुसाफिर आहेत आणि राजा तू सुद्धा मुसाफिर आहे. राजाला राग आला, मोठा राजा होता. म्हणजे साधू महाराज काय बोलता, मी राजा आणि मला मुसाफिर म्हणतात? म्हणले हो राजेसाहेब तुम्ही मुसाफिर आहेत. म्हणले कसं काय? म्हणले राजे मला सांगा, मुसाफिर गावात आला, कुठे राहतो? म्हणले चावडीत. किती दिवस राहतो? 8 दिवस. राजेसाहेब तुम्ही कुठे राहता? म्हणले राजमहालात. किती दिवस राहाल?
100 वर्ष, 90 वर्ष, 80 वर्ष. साधू म्हणतो, राजा मग 8 दिवसानं सोडलं काय आणि 80 वर्षानं सोडलं काय? अरे ज्याला सोडावंच लागतो तो मुसाफिरच असतो. आणि प्रजा जे झाली ते वस्ती कीर आली का गोरवे वैसली रुखातळे. तुम्ही आम्ही सगळे मुसाफिर आहोत. मुसाफिराला रमायचं नसतं. मुसाफिर 8 दिवसात गाव सोडतो. आम्ही आमच्या संसारातले मुसाफिर आहोत. आम्ही हे रमायचं नाही, आम्हाला सोडायचंय. ज्ञानोबराय मुसाफिर म्हणतात, तुकोबाराय पाहुणा म्हणतात. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना का रे नारायणा न भजसी. ज्ञानोबराय मुसाफिर म्हणतात, तुकोबाराय पाहुणा म्हणतात. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना का रे नारायणा न भजसी. तुझं कशाच्या जीवावर उताना झालेलं म्हणलं एवढं? छाताड काढून चालतो, आयटीत चालतो. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना का रे नारायणा न भजसी. का रे बाबा नारायणाकडे पाठ फिरवलीस? का नारायणाला भजत नाही तू 2 दिवसाचा पाहुणा आहेस. तुझं उताना का झालंय? कान पिचक्या घेतल्यात तुकोबाराने आमच्या की 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना का रे नारायणा न भजसी. का पाठ फिरवलीस नारायणाकडे? तू 2 दिवसाचा पाहुणा आहेस. पाहुणा 2 दिवसाचा. पाहुण्यानं यजमानाच्या घरी रममान होऊ नये. पाहुण्याचा 1 मुक्काम, जास्तीत जास्त 2 मुक्काम. 3रा मुक्काम पडला तर पाहुणा ब्याद वाटतो. नवरा बायकोत कुचकुच सुरू होती, हे कव्हा जातंय? कुचकुच सुरू होती, कव्हा जातंय? आता तुमच्यापैकी बऱ्याचशा मावश्या परगावून आल्या सप्त्याला लेकीबाळीकडं. 8व्या दिवशी काला उशीर झाला. कधी काल 8ला सुरू होतो, कधी 10ला. कुठल्या गावात 2ला सुरू होतं. काही टाइम टेबल नाही त्याचा. सगळ्या कीर्तनाचा टाइम टेबल, पण काल्याच्या कीर्तनाचा टाइम टेबल नाही. कवा घेतात काय म्हणे त्यांच्याकडे असतं. कुणी 10ला, कुणी 12ला, कुणी 2ला. ठीक आहे, 12ला काल्याचं कीर्तन सुरू झालं. 2-2:30ला संपलं. पंक्ती बसल्या 4-5 वाजल्या. गाडी निघून गेली. मी तुमच्या आयाचं बोलतोय. तुमच्या आया बहिणी आल्या सप्ताहाला. गाडी निघून गेली 8व्या दिवशी. आता गाडी नाही, मुक्काम पडा 8व्या दिवशी. मग 9व्या दिवशी तरी पिशी उचलाव ना त्या पाहुण्याने. 9व्या दिवशी पिशी उचलाव ना, ती 9व्या दिवशी मुक्कामाला राहते. पोटची लेक म्हणती, आई तुला आज बी जायचं नाही का? पोटची लेक, आई तुला आज बी जायचं नाही का? सख्खी माय ब्याद वाटते. सप्ताह संपल्या 2 दिवस आगाव राहिली तर. तुकोबाराय म्हणतात, बाबा पाहुणा हा 2 दिवसाचा. सप्ताहातला असो किंवा दैनंदिन जीवनातला असो, पाहुणा 2 दिवसाचा. पाहुण्याने 3ऱ्या दिवशी घरी राहू नये, पिशी उचलावी. अन्यथा 3ऱ्या दिवशी राहिला तर तो ब्याद वाटतो. नवरा बायको दाटूमोठी भांडण करतात आणि त्याला पळून लावतात. खोलीत शिरतात. नवरा उशीवर काट्या हाणतो, बायको मोठ्याने बोंबलती. ते म्हणतं, चाल रे बाबा, नका हाणाणी करू. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना का रे नारायणा न भजसी. अरे माणसा, तू 2 दिवसाचा पाहुणा आहेस. तू जागा हो. तू का रममान होतो आणि कुणाच्या बळावर रममान होतोस? ज्ञानोबराय मुसाफिर म्हणतात, तुकोबाराय पाहुणा म्हणतात. महाराज जयहरी या वर या. माणसा, तू मुसाफिर आहेस, का रममान होतो? तू मुसाफिर आहे, तू पाहुणा आहे. पाहुणा आणि मुसाफिर जर रममान झाला यजमानाच्या घरी, तो मूर्ख आहे. तुम्ही आम्ही कुठे रममान व्हावं? पाहुण्याच्या घरी? पाहुण्याचं घर आपलं आहे का? आज आई बहिणी आल्या तुमच्या, गणगोत आले, आणि ती म्हातारी जरी म्हणली की लेकीचं घर माझंच आहे, जमल का? तिचं घर नाहीये, तिच्या गावात घर आहे. तिने लेकीच्या घरी रममान होऊ नये. तिने तिच्या घरात रममान व्हावं. पाहुण्याच्या घरी तुम्ही आम्ही रमू नये. ज्ञानोबराय तेच सांगतात की तुम्ही तुमच्या घरी रममान व्हा, दुसऱ्याच्या घरी रममान होऊ नका. आम्ही आमच्या घरी रममान व्हावं, दुसऱ्याच्या घरी नाही. आमचं घर कोणतं आहे? त्याने वैकुंठ भवनी घर केले. त्याने वैकुंठ भवनी. अरे आमचं घर वैकुंठात आहे. हे सिमेंटचं दगडामातीचं आमचं घर नाहीये. आम्हाला वैकुंठात घर बांधायचंय. त्याने वैकुंठ भवनी घर केले. आपल्या स्वतःच्या घरी रममान व्हा. हे घर तुमचं नाहीये. इथं पाहुणे आहेत, इथं मुसाफिर आहेत. मुसाफिर 8 दिवसानं गाव सोडतो. 80 वर्षानं तुम्हाला हे जग सोडायचे. तुम्ही पाहुणे.
हे तुमचं घर नाहीच आहे, हे कुणाचं आहे? देवाने उष्ण दिले वापरायला. सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. उघडं यायचंय उघडं जायचं, इथं आपलं काही नाही, हे सगळं देवाचे वापरायला दिले. आम्ही वॉचमन आहेत आमच्या इस्टेटीचे, हे सगळं देवाचं आहे. काही दिवस देव म्हणतो याला वापर, जाताना माझ्या हवाली कर आणि निघून जा. तुझं काही नाहीये, तुला काही नेता येत नाही, तुझं घर इथं नाही, तुला काही नेता येत नाही, सगळं इथं हे माझे, माझ्या हवाली करून जा. धन मिळविले कोटी संगे नाही रे लंगोटी. कमराचा करदोडा कापून घेतात, कमरेची लंगोटी जळून जाते. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. अरे माणसा काय पैशात गुंतला, मेलास तर मेल्या, तुला ज्या कफन रूपी वस्त्रात गुंडाळायचंय, तुला वाटलं काही सोबत नाही होतं, त्या कफनाला खिसा नसतो, तुला काही नेता येत नाही. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. कफनाला खिसा नसतो, काही नेता येत नाही. काही न्यायला खिसा लागतो, कफनाला खिसा नसतो. कफनाला खिसा नाही, लंगोटीला खिसा नाही. जन्माता लंगोटी, मेल्यावर कफन, दोन्हीला खिसा नाहीये. उघडेची यावे उघडेची जावे, सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. उघडे यायचे उघडं जायचे, हात हलवीत जायचे. तो राजा सिकंदर मेला, सगळे जग जिंकलं, आणि त्याला मरताना शेवटी कॅन्सर झाला. वैद्य हाकीम, त्या काळातले वैद्य हाकीम सगळ्याकडे गेला, म्हटले मला कॅन्सर झाले, माझा कॅन्सर नीट करा. सगळे म्हणाले राजासाहेब तुमचा कॅन्सर नीट होणार नाही, याच्यावर काही विलाज नाही. म्हणले आज कॅन्सर नीट होत नाही तर त्या काळात कधी व्हायचं, याच्यावर विलाज नाही म्हटले. मग म्हणले तुम्हाला मरावंच लागेल. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की आपली जीवन यात्रा चुकली, की जे आपल्या सोबत चालतंय ते मी कमवलं नाही, जे सोबत चालत नाही कामी येत नाही ते मी कमवलंय. काय कामाचे? चिठ्ठी लिहिली प्रधानाच्या नावानं की प्रधान मी मेल्यानंतर माझी अंत्यात राशी काढा, की ताटकीवर माझे दोन्ही हात असे उघडे सोडा आणि जगाला दिसू द्या एवढा जग विजेता चक्रवर्ती सम्राट मोकळ्या हाताने गेला, त्याला काही सुपत नेता आला नाही. सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही वा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. देह काळाचे धन कुबेराचे, इथं मनुष्याचे काय आहे? काही नाही. देह काळाचं खाद्य, धन कुबेराचे, आमचं काही नाही. आमचं काय? मग आम्ही उघडेची यावे उघडेची जावे, एवढंच आमचं. आमचं नाहीये. मग जे आमचं नाही त्याच्यात रममान का होता? आमचं नाही त्यात रममान का होता? ही संपत्ती आमची नाही, हा धन आमचं नाहीये, आमचं काही नाहीये. अंत्ययात्रा झाली, आज मनुष्य जाळला, सकाळी सावडायला गेले, दुसऱ्या दिवशी त्या कोळ्याश्वर पाणी ओतलं, नुसते हाडकं राहतात. हे मांडीचं हाडूक, हे पिंडरीचं हाडूक, हे दांडाचं हाडूक, हे मनगटाचं हाडूक, एवढंच राहतंय. काय राहतंय? हाडकं घेऊ माणसं करतात. अरे बाबा तुझं काहीच नाही, मागच्याला करायला होतं, बाकी काही तुझं नाहीये. या जगात तुम्ही पाहुणे, तुम्ही मुसाफिर आहे. मुसाफिरानं पाहुण्यानं रममान होऊ नये. मी बोललो 2 दिवसाचा पाहुणा चालतो उता नाकारे नारायणा न बसी. अरे बा तू 2 दिवसाचा पाहुणा आहे, पाहुण्याच्या घराला का कोळ लावतो का? पाहुण्याच्या घरी आला पाहुण्यासारखा राहा, 2 दिवस पाहुणचार घे, पिशवी उचल चालता हो. तिथं रमू नको, तिथं त्या पाहुण्याला शहाणपणा शिकू नको, पिशवी उचल चालता हो. तिसऱ्या दिवशी दानाबाना म्हणतात तू पाहुणा आहे, मुसाफिर आहे, 70-80 वर्ष जग, काय जगाचं जग, पिशवी उचलून चल चालता हो. इथं रममान होऊ नको, हे तुझं नाहीच आहे, तू मुसाफिर आहे. आणि मग जिथं तुझं घर आहे, तिथं रममान हो. आणि मग आमचं घर कुठं आहे? निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, वैकुंठ भवनी घर केले. निरंजन हे आमचं घर आहे, आत्मस्वरूप आमचं घर आहे. त्या आत्मस्वरूपात आम्हाला जायचंय. आणि आत्मस्वरूपात जर आम्हाला नाही जाता आलं
आमचे दोनच पत्ते आहेत, दोनच पत्ते आहेत. एक आत्मस्वरूप विश्वव्यापी वासुदेव श्रीकृष्ण आणि दुसरा पत्ता आहे स्मशान. कोणत्या पत्त्यावर उतरायचं ज्याचं त्याने ठरवायचं. ज्याचं बरोबर पहिले आपुली आपण करा सोडवणं. इथं बंधन नाहीये, इथं वशिला चालत नाही. संसार बंधनातून सुटका स्वतःला करावं लागते. नोकरी लावायची, 22 लाख दिले, वशिल्याने नोकरी लागते. संसार बंधनातून वशिल्याने सुटता येत नाही. आपुली आपण करा सोडवणं. संसार बंधन तोडा वेगी. तुमचं तुम्हाला शहाणं व्हायचं की कोणत्या पत्त्यावर उतरायचं. माझं खरं घर कुठं आहे. मी बोलून गेलो की आजपर्यंत आमची अनंत पार जन्मे झाली. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. या जन्मात तुम्हाला देव नाही गाठता आला तर तुम्ही मृत्यूचा घास बनणार. मृत्यू तुम्हाला खाणार. मग किती दिवस मृत्यूचा घास व्हायचं हे तुम्ही ठरवावं. आणि मृत्यूचा घास व्हायचा नाही तिथं रमामान होऊ नका. रमामान झाला तर मूर्ख आहे. जे आपलं कायमचं घर आहे तिथं रमामान व्हा. मग कोणतं आहे कायमचं घर आमचं. तर मी बोललो की वैकुंठ आणि दुसरं आत्मस्वरूप हे आमचं कायमचं घर आहे. ते आम्हाला गाठायचं आणि तिथं कायमचं रमामान व्हायचं. आणि म्हणून आमच्या घराचे दोनच पत्ते ठरतात. विश्वव्यापी वासुदेव श्रीकृष्ण आत्मस्वरूप. आत्मस्वरूप हे एक घर आहे. आत्मस्वरूप विश्वव्यापी वासुदेव श्रीकृष्ण आणि विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्णाचा पत्ता नाही गाठता आला तर आमचा कायमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान. दोनच पत्ते आहेत. कोणत्या पत्त्यावर उतरायचं ज्याचं त्यांनी ठरवावं. आत्मस्वरूपाच्या का स्मशानाच्या. सकाळची वेळ, साधू उन्हाला बसलाय, अंगावर शाल आहे, बाजूला 10-5 भक्तगण बसलेत. बाजूला 10-5 भक्तगण बसलेत. हिवाळ्याचे दिवस, ऊन पडले, कवळं ऊन आहे, गोड लागले. साधू उन्हाला बसलाय, अंगावर शाल आहे, 10-5 भक्त मंडळी बाजूला बसली. अध्यात्माची चर्चा चालली आहे. मी काय बोललो, आमचे दोनच पत्ते ठरतात. एक आत्मस्वरूप म्हणजेच वैकुंठ, आत्मस्वरूप, आणि दुसरं स्मशान. कोणत्या पत्त्यावर उतरायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. सकाळची वेळ, साधू उन्हाला बसलाय, अंगावर शाल आहे, बाजूला 10-5 भक्तगण बसले. अध्यात्माची चर्चा चालली आहे. तेवढ्यात एक चोर पळत आला आणि साधूच्या अंगावरची शाल हिसकवली पळून गेला. साधू उठला. चोर गावाच्या दिशेने शाल घेऊन पळून गेला. साधू उठला आणि जिकडे चोर पळालाय तिकडे पळाला नाही, उलट्या दिशेने पळू लागला. आणि साधू जिकडे पळत होता तिकडे होतं स्मशान. बाजूला बसलेले तुमच्यासारखे 4-2 भक्तगण म्हणले, साधू महाराज तुम्ही काय येडे आहेत का. म्हणले का. अहो चोर पळाल्या गावाच्या दिवसाने, तुम्ही उलट्या दिशेने पळाला आणि जिकडे पळताय तिकडे मसनवाट आहे. म्हणले स्मशान आहे. म्हणले बरोबर आहे, मलाही माहिती आहे. मी जिकडे पळतोय तिकडे स्मशान आहे. तू गावाकडे पळालाय, मी उलट पळालोय. पण म्हणले तो तरणा ताठ आहे, तरणा बांड आहे, मी म्हातारा आहे, मला गटायचा नाही. तो त्याच्या किती 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 मागं पळू. म्हणले मी गटणार नाही. मग मी असं करतो ना, त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो. तिथं कधी ना कधी येईल, तिथं आल्याने माझी शाल वसूल करेल. आणि साधू मसन वाट्यात जाऊन बसला. हा चोर 8 दिवसांनी मेला. दृष्टांतातला चोर लवकर मरतो. 8 दिवसांनी चोर मेला. त्याच बाजूला बसलेल्या माणसाने त्याची ताटकी बांधली. ते प्रेत ताटकीवर टाकलं, अंगावर तीच साधूची शाल टाकली आणि हे प्रेत स्मशानात घेऊन गेले. स्मशानात प्रेत टेकवलं. साधू बसलेलाच होता. साधू पटकन उठला, गेला, आपली शाल हिसकावली आणि त्या लोकांना म्हणला, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही, केली का नाही वसूल. मी बोललो होतो ना, तो तरणा ताट आहे, त्याच्या पुढे मागे पळत बसू. तो कधी ना कधी शेवटच्या मुक्कामाला येईलच. आला का नाही शेवटच्या मुक्कामाला. शेवटच्या मुक्कामाला आला. मी माझी शाल वसूल केली. शेवटचा मुक्काम आहे स्मशान. स्मशान. समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. सावता महाराज. समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची, हा शब्द फार महत्वाचा आहे. एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. एकटेची. आत्मस्वरूपाचा पत्ता नाही गाठता आला, वैकुंठ नाही गाठता आलं तर आमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान. आणि स्मशानात एकटेची जाऊनी राहावे. तिथं बायको नाही, पोरं नाही, फॅन नाही, बंगला नाही, काही नाही, एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. आत्मस्वरूपाचा पत्ता नाही गाठता आला तर मसन वाट्यात जाऊन राहावं लागतं. मसन वाटा, स्मशान हा आमचा पत्ता ठरतो.
आणि सावता महाराज एक महत्वाचा शब्द टाकतात की एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. एकट्याला जावं लागतं ना. मला वाटतं बायको येते का सोबत? येत असेल. तुमच्या गावात येते का? आमच्या गावाकडे येते. आमच्या गावाकडे बायको येते सोबत. तुमच्या गावात नाही येत का धुराज महाराज? माझं गाव मलाच माहित नाही कोणते. हेच गाव आहे का माझं? बर 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 बर. कोण येतं सोबत? बायको येते, लेकर बाळ, गणगोत. बायको उमऱ्यापर्यंत. नवरा मेलाय, नवऱ्याचा प्रेत निघालाय, बायको उमऱ्यापर्यंत. आपल्या मराठमोळ्यात आपण मसनवाट्यात जातो बायका, पण शास्त्र सांगतं बायकांनी मसनवाट्यात जाऊ नये. शास्त्र आहे बायकांनी स्मशानात जाऊ नये, पण आपल्यात जातात. बायको उमऱ्यापर्यंत. उमऱ्यापाशी बायको थांबते, प्रेत निघालय, बायको उमऱ्यापाशी. या पुन्हा भेटू. ते वड पुजला असला तर वडाला पुजल्या म्हणतात 7 जन्मी हाच मिळतो. वड पुजला असला तर पुढच्या जन्मात भेटू. तिथूनच उमऱ्या बसून टाटा बाय बाय फिर मिलेंगे. बायको उमऱ्यापर्यंत, मुलं बाळ स्मशानापर्यंत, नातेवाईक स्मशानापर्यंत, हा देह चितेपर्यंत. हा देही चितेत जळून जातो. हा देही आपला नाहीये. हाही चितेत जळून जातो. आणि पुढे एकटा आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो. जीव एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघतो. त्याची संगती आत्मा करतो, म्हणून तो जीवात्मा आहे. बायकोनी उमऱ्यापाशी सोडलं, नवऱ्याला बायकोनी उमऱ्यापाशी सोडलं. नवरा बायकोला मसनवाट्यात सोडतो, तो तरी कुठं उडी मारतो गालीत तिच्या. पण बायकोलाच काय दोष द्यायचा? नवऱ्या मसनवाट्यातून माघारी जातो, तो तरी कुठं येतो सोबत. बायकोनी उमऱ्यापाशी सोडलं, मुलं बाळ स्मशानातून सोडलं, नातेवाईक स्मशानातून सोडलं, देहाने चितेत सोडलं. एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघाला. या जीवाची संगती केली आत्म्याने, म्हणून तो जीवात्मा आहे. या जीवाची संगती केली आत्म्याने. आत्मा पांडुरंग असतो. पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. सगळ्यांनी सोडलं, फक्त पांडुरंगाने सोडलं नाही. आत्मा सोबत निघाला जीवाच्या, म्हणून जीवात्मा आहे. जीवाची संगती कुणी केली? सगळे माघारी गेले. कुणी उमऱ्यापासून, कुणी मसनवाट्यातून, देह चितेत. एकटा जीव प्रवासाला निघालाय, त्याची संगती केली आत्म्याने. आत्मा पांडुरंग आहे. पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. बाकीचे सगळे सोडून गेले, फक्त पांडुरंगाने सोडलं नाही. जो सोडत नाही तो आपला असतो. जे सोडतात ते आपले नसतात. जे सोडत नाही ते आपला आहे. पांडुरंगाने सोडलं नाही. आणि जे सोडत नाही तो आपला मित्र असतो. आणि मग प्रेमच करायचं तर पांडुरंगावर करा. बायका पोरावर काय प्रेम करतात? ती आपली नसतातच. पुत्रबंधू कांता हरिपाठ नाथ महाराज. पुत्रबंधू कांता संपत्तीचे, अंतकाळी कोणी नाही सोडविता. पुत्रबंधू कांता संपत्तीचे. जग हे दिल्या घेतल्याचे. बायको 10,000 मागती साडीला, नवऱ्याने दिले. बायको गोंडा घोळती. तुम्ही कॅशियर आहेत, पैसा पुरवता, लळे पुरवता, घरातले सगळे भोवताली गोंडे घोळतात. पण तुम्ही भिकायला लागा. नवरा भिकायला लागला आणि तुमच्या गरजा नाही पुरवल्या की बायको कडाकडा मोठं मोडती. उगाच्या बदगेशी लग्न केलं. काय याच्यापाशी? बायको कावर गोंडा घोळती. नवरा पैसे देतो तोपर्यंत. नवरा कावर जपतो. बायको भाकरी घालती तोपर्यंत. जग दिल्या घेतल्याच आहे. नाथ महाराज म्हणतात की पुत्र बंधू कांता संपत्तीचे. तुम्ही जोपर्यंत पैसा पुरवता, मुलाबाळांना बायका पुरवता, ते तुमचेच असतात. पैसा पुरायचं बंद करा, ते तुमचे नसतात. बायको उमऱ्यापाशी थांबली, मुलं मसनवाट्यातून माघार गेले, नातेवाईक मसनवाट्यातून माघार गेले, देह चितेत जळला, सगळ्यांनी सोडलं. एकटा जीव पुढे निघाला, त्याची संगती आत्म्याने केली. आत्मा पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. ज्याने कधी सोडला नाही तो आमचा मित्र आहे. ज्यांनी सोडले ते कसे मित्र असतील आमचे? नाहीये. जो सोडत नाही तो मित्र आहे. पण पांडुरंगाने सोडला नाही तो आमचा मित्र आहे. पण प्रेमच करायचं तर पांडुरंगावर करा. आणि म्हणून ज्ञानमारा लिहितात की निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरोत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. म्हणून आत्मा अर्थात पांडुरंग हाच एकमात्र प्रेमाचा विषय ठरतो. बायका मुलं अजिबात नाही. बायका मुलं प्रेमाचा विषय ठरत नाहीत म्हणून घरी जायचं काठीने बायको धोपट्याची हाकलून द्यायची, असं करायचं नाही. त्यांचा सुंदर सांभाळ करायचा, पण त्याच्यातून युक्तियुक्तीने सुटायचं आणि रामनामानं सुटता येतं. त्यांना मला तेच म्हणतायत आज की रमू नको, तुझं कोणी नाहीये, तुझा एकटा पांडुरंग आहे, रमू नको.
दुपारी मनुष्य मेला, उरका 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 अंधार पडेल, उरका उरका उरका, यमाचे हाती बांधून या देती, भूषणे ही घेती काढून या. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती, यमाचे हाती बांधून या देती, भूषणे ही घेती काढून या. ज्याच्यात तू गुंतलाय, ज्याच्यासाठी खस्ता खायलाय, ज्याच्यासाठी मरमर करायलाय, लाडीलाबाडी करून घरात पैसा आणायलाय, ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती, यमाचे हाती बांधून या देती, भूषणे ही घेती काढून या. चापू 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 सोनं काढतात रे बाबा, गुंजभर सोनं अंगावर येऊ देत नाहीत. भूषणे ही घेती काढून या. भूषणे म्हणजे अलंकार, दागिने. दुपारी मनुष्य मेला म्हणते उरका 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 अंधार पडल, सकाळी मेला उरका 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 ऊन पडल, प्रेत बाहेरी घालीचे. बरोबर, प्रेत बाहेरी घालीचे. हे असो हात शाळीचे कश्मळात. ज्यांनी 2 कोटीचा 5 कोटीचा बंगला बांधलाय, त्याला बाहेर घालायची गडबड असते. प्रेत बाहेरी घालीचे. बरोबर, प्रेत बाहेरी घालीचे. हे असो हात शाळीचे कश्मळात. तुम्हाला बाहेर घालायची तयारी असते. आणि मग दाराबारा म्हणतात ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्यात, घरं बांधले, बिल्डिंग बांधली, पैसा गोळा केला, लोकांचे मुंडके म्हणून जायदाद कमवलीस, अरे तुझं नाहीच आहे. तू का रमतो याच्यात? तू इथला वॉचमन आहे. तू इथला वॉचमन आहेस. वॉचमन बदलतो. ही जायदाद देव म्हणतो मी, ही जायदाद तुला वापरायला दिली, काही दिवस वापर, मेला की माझ्या हवाली कर, निघून जा. वॉचमन बदलतात. बाप मेला पोरग वॉचमन म्हणून येतं, पोरग मेला नातू वॉचमन म्हणून येतो. वॉचमन बदलतात. जायदाद जाग्यावर राहती का? सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही वा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. आणि मग उघडं यायचंय उघडं जायचंय, आमचं काहीच नाही तर रमता का? रमता काय टमराड्यात, हे पत्र्यात रमता का? नरावर तेच म्हणतात का रमतो? हे तर निरंतर रमती ते अविवेकी. अरे तुझं काही नाही, मग रमतो का? रमलास तर मूर्ख आहेस. एरी ते दुर्मतीचे बहुधा असे विकरती, ते तर निरंतर रमती अविवेकी. जे छंदानं संसारात रममान होतात ते अविवेकी असतात, मूर्ख असतात. रमू नका. यातून हळूहळू युक्तीनं सुटा. याचा अर्थ संसार पूर्णतः टाकायचा असा नाहीये, आणि संतांनी संसार टाका असंही सांगितलं नाहीये. युक्तियुक्तीने यातून सुटायचं. ते आपल्या हरभऱ्यात सोटाळी असते बा. तुम्ही ग्रामीण भागातले हरभरा सोटाळी माहिती तुम्हाला? हे असं असं चालतं, ते हिरवं सोट. तो सोट एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर जात असताना एकदम उडी घालत नाही. तुम्ही बारकाईने बघा ती सोटाची आळी. हरभऱ्यात ती सोटाळी असते. एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर जात असताना अर्ध शरीर तो सोट आधी पुढच्या फांदीवर ढकलतो. अर्ध शरीर पुढच्या फांदीवर ढकलतो, अर्ध्या शरीराने पुढची फांदी पकडतो, आणि पुढची फांदी अर्ध्या शरीराने गच्च पकडली की ते मागचं पुढं घेतो आणि पूर्णतः पुढच्या फांदीवर जातो. मला तेच सांगतात की असोनी संसारी जीवे बेगू करी. एकदम सोडू नको अंगाने, पुढच्या फांदीवर जाऊ नको. अर्ध्या अंगाने पुढची फांदी धर, पुढची फांदी अर्ध्या अंगाने गच्च धरली, मग मागची सोड. पडायची भीती नाही. दानाबारा म्हणतात एकदम संसार सोडू नको. सुटल्याच जात नाही. जे म्हणतात आम्ही सोडतो ते दांभिक असतात, नाटकी असतात. संसार गळावा. जे म्हणतात आम्ही संसार टाकला ते नाटकी असतात, ढोंगी असतात. संसार सुटतच नाही, संसार गळावा आणि गळतो. संसार गळावा रामनामाने, युक्तियुक्तीने गळतो. तुम्ही जर निरंतर रामनाम घेतलं तर दानाबारा ज्ञानेश्वरीमध्ये 12 अध्यायात अभ्यासयोग सांगतायत. संसार कसा जिंकावा. दानाबाराची अख्खी ज्ञानेश्वरी एकीकडं आणि या 4 वया एकीकडं अभ्यास योगाच्या. या 4 वया जर बारकाईने अभ्यासल्या तर एका 5 मिनिटात तुम्ही संसार जिंकू शकता आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता. या 4च वया लिहिल्यात. अख्खी ज्ञानेश्वरी एककड आणि या 4 वया एकीकडं. दानाबारा लिहित आहे तरी का ऐसे करी ये आटा पारा माझारी, मोटके निमिष भरी ती तू जाय. मग जे जे का निमिक देखेले माझे सुख, ती तुले अरोचक विषयी घेईल. मग भोगातून निघता चित्त माझी रिगता, हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. या आटा पारा माझारी, मोटके निमिष भरी ती तू जाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. जसा शरद काल उरगे आणि सरिता ओटू लागे, तसे चित्त काढेल वेगळे प्रपंचनी. मग भोगातून निघता चित्त माझी रिगता, हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. हे अभ्यासयोगातल्या 4 वयात या जर बारकाईने अभ्यासल्या
12व्या अध्यायातल्या ज्ञानेश्वरीच्या, तुम्ही एका क्षणात संसार जिंकू शकता. ज्ञानोबा म्हणतात की या दिवसामध्ये 8 प्रहर असतात, सकाळ दुपार तिसरा प्रहर, त्याला प्रहर म्हणतात. 8 दिवसाचे 8, दिवसाचे 4, रात्रीचे 4, असे 8 प्रहर आहेत. या 8 प्रहरापैकी कुठल्या तरी एका प्रहरात तू एकदा राम म्हण, एकदा राम म्हण. आज एकदा म्हटलं, उद्या 2दा म्हण, परवा 3दा म्हण. असं राम नाम थोडं 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 वाढत जा. अभ्यास, अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही मोटरसायकल शिकताय, एकदा आपटल धोपटल, गुडघे फुटतील, पडल, पुन्हा उठलं, पुन्हा चालवली, पुन्हा उठलं, पुन्हा चालवली, पडतंय चालवतंय. हा अभ्यास असतो. कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, सराव म्हणजे अभ्यास. हरिनामाचा अभ्यास आहे, हरिनामाचा सराव आहे. आज एकदा म्हण, उद्या 2दा म्हण, परवा 3दा म्हण, 4दा म्हण, म्हणत जा. रामनाम वाढव. एक वेळ असेल, ज्ञानोबा म्हणतात की या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली की जी वस्तू या मनाला पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडे जायला चटावतं. माझं वाक्य नीट ऐका. ज्ञानोबा लिहितात, या मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली, जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडे जायला चटावतं. याला रोज सिनेमा दाखवाय, सिनेमाला चटावं. याला रोज तमाशा दाखवा, तमाशाला चटावेल. याला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही चटावेल. एवढाच एक गुण चांगला आहे. मग हे तमाशाला चटावतंय, रोज सिनेमा दाखवलं सिनेमाला चटावतंय, मग हरिनाम दाखवलं तर हरिनामाला मी चटावतंय. मग रोज याला हरिनाम दाखवा ना म्हणले, रोज दाखवा ना हरिनाम. या मनाचे एकनिके जे देखील या गुडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. याला रोज थोडं थोडं हरिनाम दाखवा. आज एकदा, उद्या 2दा 3दा 4दा म्हणत जा. आणि एकदा रोज हरिनाम घेऊ लागलं मन थोडं थोडं की हरिनामातही गोडी आहे हे मनाला कळू लागतं. या मनाचा स्वभाव झालाय की हरिनाम सोडलं, हे विषय सोडले ते जगात कुठं सुखच नाहीये, ऐसा स्वभावाची बाई इंद्रियाचा. या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावाची बाई इंद्रियाचा. या मनाचा स्वभाव झालाय की इंद्रिय ही मजा हा ज्या विषय भोग याच्याशिवाय दुसरं जगात सुखच नाहीये. पण ते रोज जर रामनाम घेऊ लागलं आणि रामनामातही सुख आहे हे त्याला कळालं की ते रामनामाला चटावतं. आणि रामनामातही सुख आहे आणि रामनामाला चटावलं की त्याला संसाराचा तिटकारा येतो. मग जे जे का निमित्त देखेल माझे सुख ती तुले आरोचक विषयी घेईल. आरोचक म्हणजे तिटकारा येणे. रामनामातही सुख हे मनाला कळालं की ते रामनामाला चटावेल आणि त्याला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. आणि विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असते. वैराग्याने देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य हे ब्रह्मानंदा योगी जीव होते. हा अभ्यास योग्य. उन्हाळ्याला जसं नद्या आटू लागतात तसं हरिनामात गोडी आहे मनाला कळलं की मन प्रपंचाला आटू लागतं. आणि मन प्रपंचाला आटणं, विषयाचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. वैराग्याने देव भेटतो. आणि म्हणून ज्ञानोबा युक्ती सांगतात की बाबाला संसार टाकू नका. ज्ञानोबाचा हरिपाठ पहिला बघा, असो आणि संसारी, असो आणि संसारी, टाको आणि संसारी नाही म्हटले माऊली, असो आणि संसारी. काय कर, जिबे वेगो करे, जिबे वेगो करे, वेद शास्त्र उभारी बाह्यास. तू संसारात राहा पण जिबेला हरिनाम घ्यायला वेग दे. त्यांनी काय होईल, तुझं मन सारखं रामनाम घेऊ लागलं तर रामनामातही गोडी आहे मनाला कळेल. आणि रामनामातही गोडी कळालं की मन हरिनामाला चटावेल. आणि मन हरिनामाला चटावलं की त्याला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. आणि विषयाचा संसाराचा तिटकारा येईल हे वैराग्य असतं. वैराग्याने देव भेटतो. आणि म्हणून संसारातच राहा, संसार टाकू नका. जे बोलतात मी बोलून गेलो, जे म्हणतात आम्ही संसार टाकला आणि भगव घातले, तुकोबारा बोलले भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याच्या. कुत्रही भगवा म्हणले, तो का संन्यासी का, तो का महाराज आहे का म्हणले. भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा, कुत्रही भगवे म्हणले. आम्ही संसार टाकला म्हणणारे दांभिक असतात, नाटकी असतात. संसार टाकताच येत नाही. संसार गळावा, संसार गळावा. आणि संसार गळतो रामनामानं. तुम्ही ग्रामीण भागातले, एक गोठा आहे, गोठ्यामध्ये गाईचं वासरू आहे आणि बाईचं लेकरू आहे. प्रसंग कसा आहे बघा. गोठा, कोठा आपण त्याला कोठा, गोठा. गोठ्याला कुलूप आहे बाहेरून आणि त्या गोठ्यामध्ये गाईचं वासरू आहे आणि बाईचं लेकरू आहे. आणि गोठ्याला कुलूप आहे आणि बाई आणि गाय दारात उभे आहेत आणि त्या गोठ्याला आग लागली आहे. बाई काय करेल, नुसती थाय 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 नाचल, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. अगं शिरकी आगीत,
माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. तुझा ना आगीत मर ना, दुसऱ्याला म्हणते माझ्या बाळाला वाचवा, जा म्हणली आगीत, तू शिर ना. पण बाई जाळा शिरत नाही. ए मामा ये माझ्या बाळाला वाचव, पण ती शिरत नाही. हे आईचं प्रेम. पण गाय धडका घेईल दाराला, धडका, दार मोडील, शिंगाना मेक आणि दोरं तोडील आणि त्या वासराला अलगत बाहेर घेऊन येईल. वत्सावरून धेनूचे स्नेह राना नवचे ज्ञानोबा. या जगात तुम्ही आम्हाला सगळ्याला लेकर आहेत. ज्ञानोबानंतर ज्ञानेश्वर जगात तुम्ही आम्हाला सगळ्याला लेकर आहेत, पण जगात आपल्या अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी ही गाय असते. ज्ञानोबा बोलतात वत्सावरून धेनूचे स्नेह राना नवचे. बाई आपल्या लेकरावर प्रेम करते, गाय आपल्या वासरावर प्रेम करते, पण बाई नुसती दारात नाचते, थाय माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, पण आगी शिरत नाही. गाय आगी शिरून आपले लेकरू, आपले वासरू वाचवते. या जगात आपल्या वासरावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय, जी गाय आपल्या अवलादीवर वासरावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करते. आता 3 वर्षांनी त्या वासराचा बैल झालाय. प्रसंग लक्षात घ्या. संसारातून कसं सुटायचं मी सांगतोय. संसार टाकू नये, संसार गळावा. गळतो, कसा गळतो मी बोललो. जगात सगळ्यात जास्त आपल्या वासरावर प्रेम करणारी गाय, पण ते वासरू आता 3 वर्षांनी बैल झालंय, पेटवायला आले. वासराचा बैल झालाय, ते गाडीला पेटवलंय. गाय डोंगरावून चरून आली, गाय डोंगरावून चरून आली आणि गायीला त्या वासराचा जो बैल झालाय त्या वासराची बैलगाडी आडवी आली. प्रसंग लक्षात घ्या. संसार कसा गळतो लक्षात घ्या. गाय आपल्या वासरावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करते, पण त्या वासराचा बैल झालाय. त्या बैलाची आता बैलगाडी गाय त्या गायीला आडवी आली आणि गाय डोंगरावर चरून आली. त्या बैलाची अर्थात त्या वासराची, त्या बैलाची आणि गायीची भेट झाली. गाय त्या मोठ्या झालेल्या बैलाकडे डोंगून सुद्धा पाहत नाही. एकेकाळी मी तुझी आई होते ही ओळख सुद्धा देत नाही. ती सरळ पुढे निघून जाते. गाय जशी आपल्या वासराची आसक्ती हळूहळू 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 कमी करते, पक्षी आपल्या पिलाची आसक्ती हळूहळू हळूहळू कमी करतात. आम्हालाही आमच्या संततीची आसक्ती हळूहळू हळूहळू कमी करता यावी, पण आम्ही कमी करत नाही, उलट वाढवतो. जनावरा पहिले पहिली बाळ तसे आई बा हेची एक पिसे ते सरे मग स्त्री मासे बोलून टाके, मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे यो तोची प्रेम भाव बाळकाशी आहे. गाय आपल्या वासराची आसक्ती हळूहळू कमी करते. माणसाने आसक्ती कमी करावी तर मनुष्य कमी करत नाही, आसक्ती वाढवतो. धनबारा लिहित आहे पहिली आहे बाळा जसे आई बा हेची एक पिसे ते सरे मग स्त्री मासे बोलून टाके, मग स्त्री भोगिता थांबो वार्धक्य लागे येवो मग तोची प्रेम भाव बाळकाशी आहे. एक 5 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या पुढे एक पोतभर नोटा टाका, पोतभर नोटा 500च्या. 5 वर्षाच्या लेकरू ते डोंकून बघत नाही त्याच्याकडे, त्याला एकच पिसा असतं आई आई बाबा बाबा. पहिली आहे बाळा जसे आई बा हेची एक पिसे. 5 वर्षाचं लेकरू आहे त्याला एकच वेळ असतं आई बाबा, कशाचं नाही. त्याला एकच छंद आई आई बाबा बाबा. कुठपर्यंत? कुठपर्यंत? हळद लागूस तर, हळद लागूस तर, सुपारी फुटूस तर आई आई, पदराला धरू धरू आई आई बाबा बाबा. पण एकदा हळद लागली की मग जनावर म्हणतात हळद लागली होय मग स्त्री मासे भुलवणी टाके, मग बायकोच्या गोऱ्या कातड्याला भुलतो. जनावरांचे शब्द आहेत. स्त्री मासे भुलवणी टाके, बाईच्या गोऱ्या कातडीला भुलतो. आईवरचं प्रेम उठतं, बापावरचं प्रेम उठतं, बायकोवर जातं. बायकोवर तरी कवार राहतं. माऊलीच लिहितात मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो मग तोची प्रेम भाव बाळकाशी आहे. लहानपणी आईवडिलावर प्रेम, तरुणपणी बायकोवर, म्हातारपणी अवलादीवर, आणि जास्त म्हातार झाल्यावर शेवटी नातवावर. म्हणून अवलादी दूध असते, नातू हा साय असतो, आणि दुधापेक्षा साय जास्त प्रिय असते. सेन सयानी जावई बाईला सगळ्यात जास्त प्रिय असतात. सेन सयानी जावई शेणाचा पौ दिसला की बाई सगळं सोडते आणि शेण घेते. बाईला शेण प्रिय, बाईला जावई प्रिय, सगळी दुनिया इकडं जावई इकडं. अगं बाया 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 बाया, जावई आला की अगं बाया 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 बाया, कुठं ठेवून कुठं नाही. शेण साई आणि जावई, बाईला जावई प्रिय साई प्रिय. कडावर लेकरू आहे पण दूध उतू चाललंय, बाई उभ्याने आपटून देते पण त्या गॅस कडे पळती, साई व्हायला जाऊ देत नाही. अवला दूध आहे, नातू साई आहे.
म्हातारपणी नातवार प्रेम जातं, पण हा नातू तुम्हाला पुन्हा पुन्हा मसनवाटात घालतो. नातू पुन्हा पुन्हा मसनवाटात घालतो. तुम्ही जन्मभराच्या फेऱ्यात का अडकता? संपत्तीची आसक्ती आणि मुलाबाळाची, बायका मुलाची आसक्ती हीच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्मभराच्या फेऱ्यात बांधते आणि 84 लक्ष योनीमध्ये फिरवते. आणि म्हणून गाय जशी आपल्या वासराची आसक्ती हळूहळू कमी करते, आम्हाला तसं आमच्या अवलादीची आसक्ती कमी करता यावी आणि ती रामनामानं कमी होते. तुम्ही निरंतर रामनाम घ्या, सगळ्याची आसक्ती कमी होते, धनाची, द्रव्याची, पैशाची आमची कमी होत नाही का? आम्ही रामनाम घेतच नाहीये. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, गुडघा कडकड 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 मुलं विठ्ठला, जांभळी आली तरच विठ्ठला, शिंक आली तरच विठ्ठला. शिंक आली आम्ही राम म्हणतो, वाईट नाही म्हणा, पण पुन्हा राम मानायचं तर दुसऱ्या शिंकेची वाट पाहतो, हे यातलं वाईट आहे. नित्य असत्य अमित हरिपाठ जसे रामनाम नित्य असावं. लावी मना पिसे गोविंदाची, गोविंद गोविंद मना लागली अछंद. हरिनामाचं पिसं लागावं. आम्ही हरिनाम घेत नाही म्हणून आमचा संसार गळत नाही. नरबरा बोलतात, परिपाकाचे वेळे फळ देठुना देठू फळे, न धरे तेसे स्नेह खुळे सर्वत्र होय. आता उन्हाळा आलाय, आंब्याला कैऱ्या आल्या, कैरी निब्बर हिरवी आहे, दुपारची वेळ झाली आहे. शेतकरी दुपारचं जेवण करायला आंब्याखाली बसला आणि आंब्याला कैऱ्या आल्या. पोराला म्हणतोय, पोरा उठ रे कैरी पाठ. पोरग जातं, दगड मारतं कैरीला, 2-4 टप्पू हुकतात. एखादा बसला तर ती हालती पण तुटत नाही, निबर टप्पू बसला तर पडती. का बरं? जो पण कैरी कच्ची आहे तो पण कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघंही एकमेकाला घट्ट पकडतात. दोघांना एकमेकाची आसक्ती आहे. कैरी कच्ची आहे तोपर्यंत. परत आता कैरीला पाड लागलाय, किती दगड मारावं लागतील? कैरीला पाड लागलाय, किती दगड मारावं लागतील? सकाळी सकाळी पहाटे आंब्याखाली जा, सडा असतो पाडाचा. कैरी कच्ची आहे तो पण कैरीने देठाला, देठाने कैरीला घट्ट पकडलंय. पण कैरीला पाड लागलाय, आता दगड मारायची गरज नाही, कैरी आपोआप गळून पडते. आमच्या भक्तीला पाड लागावा, संसार आपोआप गळून पडतो. आमच्या भक्तीला पाड लागत नाही म्हणून संसार गळत नाही. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे हरिनामाचं पिसं लागणं. लावी मना पिसे गोविंदाची, आता बोलण्याची नाही देवाविना काही. निरंतर रामनाम मुखामध्ये, जिभेवर असं रामनाम फिटवावं की आता बोलण्याची नाही देवाविना काही. अशी अवस्था जीवनात आली की संसार आपोआप गळतो, आपोआप गळतो. एकदा मन रामनाम घेऊ लागलं आणि रामनामातही गोडी आहे हे मनाला कळलं की मन त्या रामनामाला चटवतं आणि त्याला संसार मातीमोल वाटतो. विषयाचा संसाराचा तिटकारा येतो आणि विषयाने संसाराचा तिटकारा हे वैराग्य असते आणि वैराग्याने देव भेटतो. आणि म्हणून संसार टाकायचा नसतो, तो गळावा आणि तो निरंतर रामनामानं गळतो. आणि हा संसार गाळा आणि वैकुंठात जा किंवा आत्मस्वरूपात जा, ते तुमचं खरं घर आहे. ज्ञानोबा प्रस्तुत होईत हे सांगतायत, एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, ते तर निरंतर रमती अविवेकी. जो या संसारात छंदानं रममान होतो तो अविवेकी आहे, तो मूर्ख आहे. संसारात छंदानं रममान होऊ नका. संसारात रममान राहा, पण छंदानं रममान राहू नका. छंदानं संसारात रममान राहणं म्हणजे देवाकडे टोटली पाठ फिरवणं, हरिनामाकडे पाठ फिरवणं आणि नुसतं संसारच करणं, हे छंदानं संसारात रममान होणं आहे. संसार टाकू नका. कुणी कुठल्याही संतांना संसार टाका म्हणून सांगितलं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संसार टाकायचाच नसतो, तो टाकल्याही जात नाही. जे टाकला म्हणतात ते दांभिक असतात, खोटे असतात, नाटकी असतात. संसार गळावा आणि निरंतर रामनामानं संसार गळतो. आंब्याला पाड लागला कैरी आपोआप गळते. आमच्या भक्तीला पाड लागला संसार गळतो. आणि निरंतर रामनाम घेणं म्हणजे भक्तीला पाड लागणं. तुम्ही निरंतर रामनाम घेत राहा. रामनामात खंड येऊ देऊ नका. दळिता कांडिता तुझं गाईना अनंत. रामनाम घेत राहा, संसार गळेल. आणि मग संसारातच राहा, संसारातच राहा. फक्त जिभेला हरिनाम घ्यायला वेग द्या, संसार आपोआप गळेल. आणि हरिनाम न घेता निरंतर छंदानं संसारात रममान राहिले तर ज्ञानोबा त्याला मूर्ख म्हणतात, अविवेकी म्हणतात. आणि म्हणून माणसा, ज्ञानोबा बोलतात की माणसा तू या जगात मुसाफिर आहेस. तुकोबराय पाहुणा म्हणतात, ज्ञानोबा मुसाफिर म्हणतात. मुसाफिरानं पाहुण्यानं यजमानाच्या घरी रममान होऊ नये. पाहुणा 2 दिवसाचा, मुसाफिर 8 दिवसाचा. मुसाफिरानं 8 दिवसात गाव सोडावं तर तो मुसाफिर. मुसाफिर गावात रममान झाला तर तो मूर्ख आहे. मुसाफिरानं रमू नये.
मुसाफिरा रमू नये. माणसा तूही मुसाफिर आहेस. तू का रमतो? तू का रमतो? रमलास तर मूर्ख आहेस. रमलास तर मूर्ख आहेस. आणि म्हणून मी कोण आहे, कुठून आलोय, मला कुठं जायचंय, माझा पत्ता काय, याचा प्रत्येकाने विचार करावा. मी इथं 2 दिवसाचा पाहुणा आहे, मी काही दिवसाचा मुसाफिर आहे, हे माझं नाहीच आहे, हे देवाचं आहे. देवाने काही दिवस आम्हाला वापरायला दिलंय, ते आम्ही वापरायचं आणि जाताना देवाच्या हवाली करायचं, निघून जायचं. आमचं काहीही नाहीये. उघडं यायचं, उघडं जायचंय. मग आमचं काही नाही त्याला आपलं का म्हणतात? मग जे आमचं आहे ते कुठं आहे? ते वैकुंठात आहे, ते आत्मस्वरूपात आहे. ते आमचं खरं माहेर आहे. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. वैकुंठ आमचं आहे, आत्मस्वरूप आमचं आहे. आम्हाला ते माहेर गाठायचे, आत्मस्वरूपाचं, वैकुंठाचं. ते आमचं खरं घर आहे आणि त्या घरी आम्हाला मुक्कामाला जायचंय. हे आमचं नाहीये. आणि म्हणून यात छंदानं रममान होऊ नका. आणि जर छंदानं रममान झाले संसारात देवाकडे पाठ फिरून, तर तुम्ही मूर्ख आहेत, अविवेकी आहेत. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की एरी ते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनभरत भूमंडळी, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितीही लोकी. भजिजो आदि पुरुखी, आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. द्रष्टा दृष्ट विजय, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो. येणेवरे ज्ञान देवो, येणेवरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संगमेश्वर महाराज की जय. गणपती बाप्पा